10 मिनिटांमध्ये आपण स्कॉलरशिप देतो। महाराष्ट्रातला कुठलाही कोपऱ्यातला विद्यार्थी असतो, भारतातला कुठलाही असतो, त्याला 10 मिनिटात त्याची स्कॉलरशिप त्याला मिळून जाते। ती काय स्टेप आहे पाचवी स्कॉलरशिपची ती मी सांगतो। दर 7 दिवसाला स्कॉलरशिप असते, विषय ठरलेले असतात। समजा 7 तारखेला 1 तारखेला वेळापत्रक घेऊन जातं विद्यार्थ्यांना, मोबाईलवरती ऑनलाईन वेळापत्रक घेऊन जातं की 7 तारखेला टेस्ट आहे, सब्जेक्ट इंग्लिश असेल आणि इंग्लिश सब्जेक्टचे लेसन 1 टू लेसन 5 पर्यंतचे क्वेश्चन विचारले जाते। म्हणजे लिमिटेड अभ्यासक्रम देतो, लिमिटेड 7 दिवस 5 लेसन एकच सब्जेक्ट, 7 दिवसात 5 धडे वाचायचे एकाच विषयाचे। त्याला जर मी इंग्लिश पण वाच म्हणलं, मराठी पण म्हणलं, हिंदी पण म्हणलं, गणित पण सांगितलं, सगळं सांगितलं तर डोक्यात त्याचे भूत भरून जाईल, काय काय वाचावं, कोणते कोणते उत्तरे पाठ करावं असं होऊन जाईल। पण आम्ही काय केलं की त्याला लिमिटेड टार्गेट दिलं की बाबा 7 दिवस आहे आणि 5च लेसन आहे, एकच विषय आहे इंग्लिश विषय, 7 दिवस 5 लेसन। विद्यार्थी परफेक्ट अभ्यास करतो कारण वेळ मोकळा असतो त्याच्याकडे। आणि त्यातल्यात आपण त्याला स्कॉलरशिप देणार आहे, नंबर आला 40 मध्ये कोणताही नंबर आला त्याला स्कॉलरशिप देणार आहे। काही करतो त्याला काहीतरी पैशाच्या रूपाने स्कॉलरशिपच्या रूपाने पैसे मिळणार आहे, म्हणून त्याला अभ्यास हा इंटरेस्टिंग वाटतो। मग ते 7 दिवस विद्यार्थी त्या 5 धड्याचा अभ्यास करत असतो। नंतर 14 तारखेला आपली परत टेस्ट असते, मग तो वेगळा सब्जेक्ट म्हणजे मॅथ्स असेल, मॅथ्सचे 5 प्रकरण। 21 तारखेला परत टेस्ट असेल तर सायन्स असेल, सायन्सचे 5 प्रकरण। असं वेगवेगळं स्टेप बाय स्टेप अभ्यासक्रम दिला जातो आणि म्हणून विद्यार्थ्याला ते सोपं वाटतं की लिमिटेड आहे काम, 5च धडे आपण वाचू शकतो, पाठ करू शकतो। मग 7 तारखेला ज्यावेळेस आपण ठरलेलं असतं गणित, सगळं आपलं ठरलेलं शेड्यूल आहे, 7 तारखेला टेस्ट आहे, संध्याकाळी 7 वाजता सुरू होते आणि 7 वाजता ठरलेले 5 लेसन आहे, 5 धडे आहे आणि प्रत्येक धड्यातले 5-5 प्रश्न घेतलेले असतात। टोटल 25 क्वेश्चन्स असतात। तिकडून प्रश्न विचारला जातो, इकडे विद्यार्थ्याला तो स्क्रीनवर पण दिसतो आणि कानाने ऐकायला पण येतो। म्हणजे त्याला उत्तर 30 सेकंद दिले असतं उत्तर देण्यासाठी, 30 सेकंदात उत्तर द्यायचं। जो विद्यार्थी प्रश्न ऐकला आणि पटकन पहिल्या सेकंदाला उत्तर देतो त्याला ऑटोमॅटिक आमचं सॉफ्टवेअर मार्क देतो। ऑटोमॅटिक तिथे काही असं माणसं बसलेले नाही, पहिल्या सेकंदाला उत्तर आलं करेक्ट टेक्निक चेक करायचं मग त्याला मार्क असं काही डायरेक्ट नंबर असतो त्याचा, तो नंबर मोबाईल नंबर सेव्ह केला असतो आपल्याला, त्या नंबरवरून जर उत्तर आलं आणि ते करेक्ट असेल तर ऑटोमॅटिक पॉईंट मिळतं। सॉफ्टवेअर तसं आहे की ते ऑटोमॅटिक पॉईंट मिळतं। दुसऱ्या सेकंदाला जो विद्यार्थी उत्तर देईल त्याला काही पॉईंट मिळतात, तिसऱ्या सेकंदाला जो विद्यार्थी उत्तर देईल त्याला काही पॉईंट मिळतात। असे टोटल 30 सेकंदामध्ये जे जे विद्यार्थी उत्तर देतात त्याला पॉईंट मिळत जातात, कमी 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 कमी, पहिल्या सेकंदाला जास्त, दुसऱ्या सेकंदाला कमी 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 असं अशा पद्धतीने पॉईंट मिळत जातात। असे टोटल 2 तास ती टेस्ट असते। 2 तासामध्ये आपण टोटल 25 प्रश्न विचारले जातात। 25 प्रश्नाचे जास्तीत जास्त प्रश्नाचे उत्तर जो विद्यार्थी पहिल्या सेकंदाला देतो त्याला हायस्ट पॉईंट मिळतात, त्याचा लगेच स्कोअर दिसतो, त्याला सगळ्यात जास्त मार्क येतात आणि त्याचा 1 नंबर येतो। क्लास वाईज आहे की क्लास वाईज समजा आपण 10 चे विद्यार्थी असतील, आता 10 मध्ये सीबीएसई पण आहे, रोज वेगवेगळे शेड्यूल असतात। म्हणजे आज जर आम्ही 10चं घेत असेल तर 10चंच असणार आहे आणि 10 मध्ये सगळे मिक्स नाही। 10 मध्ये सीबीएसई वाले मराठी हिंदी इंग्लिश एकत्र नसतात। 10 ला जर सीबीएसई सगळे ऍडमिशन असतील, सगळे सीबीएसईचे विद्यार्थी 100, 150, 200 विद्यार्थी असतात। पण 10 मध्ये मराठी मीडियमचे असतील तर सगळे मराठी मीडियमचे विद्यार्थी असतात। तिथं इंग्लिश वाले मिक्स नाही कारण ते सिलेबस वेगवेगळा असतो त्यांचा, मग ते त्यांना परफेक्ट होणार नाही। म्हणून हे रोज असते प्रक्रिया। संध्याकाळी 7 वाजता संध्याकाळी एकच टीचर नाही ना, आपले 70 टीचर आहे। मग समजा 10वीचं मराठी मीडियमचं जर चालू असेल एक टीचरकडे, ती पण मी सांगतो तुम्हाला, ऑनलाईनच आहे सगळी, तुम्हाला ते आता पुढे पुढे येणार आहे, त्या स्टेपवर येणार आहे। अशा प्रकारे विद्यार्थ्यांची टेस्ट घेतल्या जाते। मग असे 2 तासामध्ये ती टेस्ट होते, 25 प्रश्न विचारले जातात। 25 पैकी जास्तीत जास्त प्रश्नाचे विद्यार्थी जो पहिल्या सेकंदाला देतो, जास्तीत जास्त प्रश्नाचे उत्तर जो विद्यार्थी पहिल्या सेकंदाला देतो त्याला ऑटोमॅटिक हायस्ट पॉईंट मिळतात, त्याचा 1 नंबर येतो। आणि 1 नंबर आलेल्या विद्यार्थ्याला 10 मिनिटांमध्ये एक डिजिटल सर्टिफिकेट त्याच्या मोबाईलवरती येऊन जातं। एज्युटेक चॅम्पियन ऑफ चॅम्पियन स्कॉलरशिप विनर असं लिहून त्याचं नावाचं सर्टिफिकेट 10 मिनिटात त्याला त्याच्या मोबाईलवर डिजिटल सर्टिफिकेट येऊन जातं, तो त्याची प्रिंट काढून घेऊ शकतो, आपल्या घरात ठेवू शकतो। ही प्रक्रिया। त्याच्यानंतर 2 तासामध्ये असे सगळे प्रश्न विचारले झाले, 2 तास संपले, 25 प्रश्न संपले, मग त्याच्यात आपण 40 विद्यार्थ्यांचे नंबर काढतो। जे जे विद्यार्थी उत्तर देतात, जास्तीत जास्त प्रश्नाचे उत्तर देतात, असे 40 विद्यार्थ्यांचे नंबर्स काढतो। त्याला 4 रँक तयार केल्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पर्यंत जे नंबर्स येतात ते पहिली रँक, 11 12 13 14 15 20 पर्यंत जे नंबर येतात ती दुसरी रँक, ते 21 22 23 24 25 26 30 पर्यंत येतात ते तिसरी आणि 31 ते 40 पर्यंत चौथी रँक, असे 4 रँक तयार केल्या। पहिल्या रँकचे जे विद्यार्थी असतात, पहिल्या रँकमध्ये जे विद्यार्थी येतात त्यांना सगळ्यांच्या अकाउंटला
त्यांच्या मम्मीच्या पॅरेंटचं अकाउंट घेतलेलं असतं आपण, त्यांच्या मम्मीच्या किंवा पप्पाच्या अकाउंटला 10 मिनिटामध्ये 150 रुपयाची स्कॉलरशिप जमा होते. 10 मिनिटामध्ये. आता 150 रुपये तुमच्या आमच्यासाठी काहीच नाही. आपल्याला 1000-2000 डिझेल पेट्रोलमध्ये रोज लागतात, बरोबर आहे ना? पण 100 रुपये, 150 रुपये, 150 रुपये मुलांसाठी ती मोठी अमाऊंट असते. त्यांना 10-20 रुपये बी मिळाले तरी ते किती जाम खुश असतात मुलं. आणि मग ते पण हे पैसे त्यांना स्कॉलरशिप मिळून अभ्यास करून मिळवायचे, नंबर्स येतो, त्यांची वाह होते, त्यांना सर्टिफिकेट येतं आणि पैसे पण येतात, स्कॉलरशिप पण येते. आणि अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना अभ्यास हा इंटरेस्टिंग वाटायला लागतो, गोडी निर्माण होते अभ्यास, कॉन्फिडन्स पण वाढतो. दुसऱ्या रँकला जे येतात म्हणजे 11 ते 20 वाले त्यांना 100 रुपयाची स्कॉलरशिप 10 मिनिटात जमा होते. तिसरी रँक येते 21 ते 30 मधली, त्यांना 50 रुपयाची स्कॉलरशिप येते. आणि चौथ्या रँकला 30 रुपयाची स्कॉलरशिप येते. अशा प्रकारे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज राबवून आपण विद्यार्थ्यांना अभ्यास करणं इंटरेस्टिंग करतो. आणि काय याच्यामुळे काय होतं, समजा एखाद्या विद्यार्थ्याला खरोखर हुशार पण व्हायचंय आणि स्कॉलरशिप पण मिळवायची, पण ते काय करतात, समजा 7 दिवस तर करतातच अभ्यास, पण शेवटचा जो 7वा दिवस असतो त्या दिवशी मग ते जेवायचं पण लक्ष राहत नाही. त्यांना स्कूलमधून आले तर ते बुक्स घेणार, ऍप्स घेणार, स्कॅन करणार आणि चालू ठेवणार. 2-3 तास असतात त्यांच्याकडे. जर त्याला मिळवायचे 100 दिवस पहिल्या रँकला दुसऱ्या रँकला यायचं ते तसंच करतात ते जे हुशार विद्यार्थी. तर मग ते तेवढे 2-3 तास ते रिपीट. बरं हे काय वाचायचं नाही आमच्याकडे पद्धत. मी जे सांगितलं तुम्हाला, जसं आपण पिक्चर कसं बघतो तसे सगळे धडे आपण डिझाईन केलेले, सेम पिक्चरच्या स्टोरी सारखे. एक धड्याची पूर्ण स्टोरी पिक्चर फॉर्म मध्ये आपण डेव्हलप केली. मोबाईलवरती बघायचं, मोबाईलवरती एक ऍप्स असतो तो आपण मोबाईलवर देतो. सेपरेट ऍप्स आहे, त्याच्यात कुठला व्हिडिओ चालत नाही, ते युट्यूबकडे पण जात नाही, काहीच नाही, फक्त एज्युकेशनच. त्याच्यात कोणती जाहिरात पण येत नाही, दुसरं काही पाहायला मिळत नाही त्याच्यामध्ये. अशा प्रकारे ती टेस्ट आपण घेतो आणि विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे ऍक्टिव्हिटीज राबवून, जसं ऑनलाईन, स्कॉलरशिप, असं सगळं करून ती स्कॉलरशिप मिळवण्याच्या नादात होते विद्यार्थी अभ्यास करतात आणि मग हळूहळू हुशार होत चालतात. प्रत्येक लेसनवर आम्ही टेस्ट घेतो, प्रत्येक लेसनवर टेस्ट घेतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज राबवून विद्यार्थ्यांना हुशार कसं करता येईल, 90-95%, 98% मार्क्सपर्यंत कसं घेऊन जाता येईल, असं सगळं काम या एज्युटेक फाउंडेशनच्या माध्यमातून वर्षभर विद्यार्थ्यांकडून करून घेतलं जातं. आता समजा आम्ही जर त्या टेस्टमध्ये 2-3 विद्यार्थ्यांचे नंबर जर, आता समजा इथे एक परीक्षा घेतली आणि इथं मी म्हटलं 3 विद्यार्थ्यांना आपण बक्षीस देणार, तर आता ती बाकीच्या सगळ्यांना काय वाटत, हे संतोष तागड फार हुशार आहे, आशाताई पांडे लय मोठ्या घरचे त्या पण फार हुशार आहे, अजून दुसरं एखादं कोणतरी समजा लोखंडे सर, हे 2-4 जण फार हुशार आहे बाबा, मागचे काय म्हणतील आपला काही नंबर इथं लागणार नाही, मग हे 2-3 जण आहे यांनाच करू द्या, यांचाच नंबर येऊ द्या, तुम्ही सगळे लढायला पण तयार होणार नाही. पण मी म्हटलं 40 लोकांना बक्षीस देणार, मग सगळ्यांना वाटणार माझा पहिला दुसरा जरी नाही आला, तिसरा नाही आला, चौथा नाही आला, पहिला 10 मध्ये जरी नाही येऊ शकलो, दुसऱ्या 15 मध्ये येईल, 20 मध्ये येईल, 30 मध्ये येईल, 40 मध्ये तरी येईल. म्हणून सगळे लढाई करायला तयार असतात, सगळे प्रयत्न करू शकतात. म्हणून आपण 40 विद्यार्थ्यांचे नंबर काढतो. 1-2-3 काढले तर काय होतं, कुठल्याही स्कूलमध्ये बघा वर्गामध्ये 2-3च नंबर येणार असतात, म्हणजे हुशार विद्यार्थी असतात तेच टफ फाईट करत असतात, जे 2-4 असतात 5-10 तेच टफ करत असतात. बाकीचे जे असतात ते म्हणतात आपल्या बसचं ते काम नाही बाबा, आपण पहिल्या दुसऱ्यामध्ये येणारच नाही, तेच हुशार 2-4 जण त्यांचा नंबर लागणार, म्हणून ते ट्राय पण नाही करत. म्हणून आपण काय केलं, 40 विद्यार्थ्यांचे नंबर काढतो. हे एकदाच नाही, दर 7 दिवसाला आपली टेस्ट असते. 7 तारीख, 14 तारीख, 21 तारीख, 30 तारीख, दर 7 दिवसाला, कधी कधी महिन्यातून 5 वेळेस पण असते. म्हणजे महिन्यातून 5 वेळेस विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळवायचा चान्स असतो. वर्षभर तो 40-50 वेळेस चान्स असतो. आणि हे सगळं करून आपण विद्यार्थी हुशार करतो, हुशार होत असतात विद्यार्थी. आणि म्हणून गेल्या 4 वर्षामध्ये या फाउंडेशनला भारत सरकारचे 6 पुरस्कार मिळाले. पहिला नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते मिळाला, दुसरा श्री श्री गुरु गौरदास यांच्या हस्ते मिळाला, तिसरा श्री श्री रविशंकर महाराजांनी दिला, चौथा आपले CM साहेबांनी दिला, देवेंद्र फडणवीस साहेबांनी. अजून 2 पुरस्कार वेगवेगळे सेलिब्रिटींच्या हस्ते मिळाले. 55,000 विद्यार्थ्यांचे ऍडमिशन 4 वर्ष झाले. एक 5-2% विद्यार्थी सोडले जे लगेचच अभ्यास करत नाही, तेवढे सोडले, बाकी सगळे विद्यार्थी 90%, 95%, 98% मार्क्स घेऊन पासआउट करतात. एक विद्यार्थिनीचं एक उदाहरण मी सांगेल, नंतर तुम्ही वाटलं तो व्हिडिओ सगळ्यांकडून तुम्ही बघू शकता. एक विद्यार्थिनी होती 10वीची,